मराठवाडा हे नाव जरी ऐकलं तरी भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाई हेच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. यंदा झालेल्या कमी पावसामुळे तर परिस्थिती अधिकच भीषावह बनली आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहरांपैकी एक असलेलं जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलाव देखील यंदा कोरडा ठाक पडला आहे. असं असताना देखील जालना शहरातील नागरिकांनी संकटातही संधी शोधली आहे. घाणेवाडी तलावातून गाळ उपसा करण्यास 1 जानेवारी 2024 पासून सुरुवात झाली असून अवघ्या 2 महिन्यांमध्येच तब्बल 30,000 ट्रॅक्टर गाळ उपसा करण्यात आला आहे. यामुळे घाणेवाडी तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत 12 कोटी लिटरने वाढ झाली आहे. घाणेवाडी तलावातून काढण्यात येणारा हा गाळ शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे परिसरातील हजारो हेक्टर शेती देखील सुपीक होणार आहे. 3 पोकलेन आणि 2 जेसीबीच्या साहाय्याने गाळ उपसा सुरू आहे. आणि आतापर्यंत जर आपण बघितलं, जानेवारीमध्ये 1 जानेवारीला या गाळ उपसा मोहिमेची सुरुवात झाली. सुरुवातीला थोडं संथ गतीनं सुरुवात झाली. फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण 25,000 पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स गाळ उपसा केलेला आहे आणि जानेवारी आणि फेब्रुवारी मिळून आपण जवळपास 30,000 ट्रॅक्टर गाळ उपसा इथून ह्या तलावामधून केलेला आहे. हा सर्व गाळ जो आहे या परिसरातील शेतकरी आपापल्या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने, टिप्परच्या साहाय्याने, काही सधन शेतकऱ्यांनी इथे हायवा वगैरे पण लावलेले आहेत, तर त्याच्या साहाय्याने हे गाळ आपल्या शेतामध्ये घेऊन जात आहे. आणि हा गाळ एवढा सुपीक आहे की शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकदा हा गाळ शेतीमध्ये टाकल्यानंतर त्यांना रासायनिक खतांचा वापर करावा लागत नाही आणि पिकाचं उत्पादनही जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं. जसं की मी सांगितलं की वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे घाणेवाडी तलाव गाळमुक्त अभियानाचं काम चालू आहे. तर जेवढं सामाजिक संस्थांचा रोल आहे तेवढाच या परिसरातील शेतकऱ्यांचाही रोल आहे. कारण आपण इथे त्यांना निःशुल्क गाळ भरून देतोय, पण तलावापासून त्यांच्या शेतापर्यंत गाळ घेऊन जाण्याचा खर्च शेतकरी स्वतः करत आहे. कारण आपण आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास 60 कोटी लिटरचा स्टोरेज कॅपॅसिटी याची वाढल्याचा एक अंदाजे आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि ह्या वर्षी जे काम सुरू केलंय तर सुरुवातीच्या महिना-दीड महिन्यामध्येच आपलं जवळपास 10 ते 12 कोटी स्टोरेज वाढेल एवढं काम ह्या तलावामध्ये झालेलं आहे. या वर्षी आपण जे केलंय की आतापर्यंत जेवढा गाळ आपण काढलेला आहे आणि एक स्पॅन आपल्याला मोठा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जानेवारीमध्येच हा तलाव जवळपास आटलेला आहे. 2-5% पाणी या तलावामध्ये आहे. तर इथून पुढे आपल्याकडे 3 महिने पूर्ण म्हणजे जवळपास 90 ते 100 दिवस आहे. तर आपलं ह्या वर्षी आम्ही जे ध्येय ठेवलेलं आहे तर आम्हाला जवळपास 20 लाख ट्रॅक्टर्स या तलावामधून गाळ उपसा करायचा आहे. त्या अनुषंगाने जशा मशीन्स लागतील तर त्या मशीन्स आपण वाढवणार आहोत आणि या कामाला आणखी गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. मी योगेश कापसे. घाणेवाडी तलावाचे पाणी आटल्यामुळे सध्या गाळ उपसा चालू आहे. मी झाले 15 दिवस इथे ट्रॅक्टर चालू केलेले आणि आतापर्यंत जवळपास 50 ट्रिप मी नेलेले. आणि आता जोपर्यंत पाणी पडत नाही तोपर्यंत 2-3 एकरच्या आसपास गाळ माझा टाकणं होईल. यंदा दुष्काळ पडल्यामुळे घाणेवाडी तलावात कोरडं पडलेलं आहे व ते गाळ काढणं चालू असल्यामुळे आम्ही फुकट गाळ भरून नेत आहे. मला 5 ते 7 एकर गाळ टाकायचा आहे आणि पाणी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत माझं ट्रॅक्टर चालू राहणार आहे. आतापर्यंत मी 30 ते 35 ट्रिप टाकल्या. साऱ्या म्हणलं तर आता पाणी पडेपर्यंत जे बी होईल त्या टाकून रोजच्या माझ्या 5 ते 6 ट्रिप लागत आहेत. गाळ टाकलेल्या शेतीमध्ये म्हणजे असं उत्पन्नाचा इतका फायदा आहे, रासायनिक खत टाकल्यापेक्षा बी जास्त फायदा याचा. म्हणजे कमीत कमी गाळ टाकला तर त्याला तर रासायनिक खत कसं तर ते टाकायची गरजच नाही. डिसेंबर महिन्यातच घाणेवाडी तलाव कोरडा ठाक पडल्याने तब्बल 6 महिन्यांचा अवधी गाळ काढण्यास मिळणार आहे. त्यामुळे तब्बल 20 लाख ट्रॅक्टर गाळ काढण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. गाळ काढण्याच्या या कामातून घाणेवाडी तलावाची पाणी क्षमता वाढत तर आहेच, त्याचबरोबर परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन देखील सुपीक होत आहे. नारायण काळे, लोकल 18, जालना.